पर्यावरण वाचवण्यासाठी युवा पिढी आता नागपुरात पुढे आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। सगळे जनजी जे आहे ते रस्त्यावर उतरलेले आहे, कारण पर्यावरण वाचलं पाहिजे अशा प्रकारचे होर्डिंग जे आहे किंवा पोस्टर जे आहे ते त्यांच्या हातामध्ये आहे आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्रसुद्धा लिहिलेलं आहे। एकंदर म्हणजे नागपूरची ही अमराई आहे विमानतळाकडे जाणाऱ्या या रोडवर, आणि महानगरपालिकेच्या सिवेज लाईनसाठी ही या ठिकाणची काही झाडं तोडली जाणार असल्याची माहिती आहे आणि त्यावरूनच ती वाचवण्यासाठी हे रस्त्यावर उतरलेले आहे। मॅडम, काय सांगाल, काय नेमकं आंदोलन होत आहे? पहिले भरतवन, अजनीवन, लंडन स्ट्रीट, आता अमराई। माझं म्हणणं एकच आहे, माननीय मुख्यमंत्री, माननीय केंद्रीय मंत्रींना, तुम्हाला वर्ल्ड क्लास सिटी नागपूरला बनवायचीच आहे, पण वर्ल्ड क्लास ग्रीन पण होऊ शकतं। आपण सेकंड ग्रीनस्ट सिटी होतो देशामध्ये, आज आपण 60च्या वरती आहोत फक्त राज्यामध्ये, तर पुन्हा ग्रीन सिटी बनवू शकतो। दरवेळी झाडांवरती कुल्हाड नको, ग्रीन ओव्हर ग्रे। तर आता कॉन्क्रीटच्या ऐवजी तुम्ही अल्टरनेट प्लांट्स बघा आणि झाडं वाचवा, कारण आज जिथे जेनझी जी आली आहे या सगळ्यांना आपलं भविष्य दिसतंय। ते भविष्य फक्त ग्रे राहणार आहे, कॉन्क्रीट जंगल, आणि त्याच्याकरता हे सगळे आज इथे आलेले आहेत। किती झाडं इथली तोडली जाणार? इथे 61 झाडं आहेत, पण या लाईनमध्ये पूर्ण तुम्ही पाहाल तर सगळीकडे एक सुरुवात करतात, आणि शिवाय जिथे जिथे कॉन्क्रीट किंवा तुम्हाला गट्टू दिसतात आहे तिथे झाडं सुकून तसेही पडतातच आहेत। तर 61 एक नंबर आहे फक्त, पण आकडा खूप जास्ती मोठा आहे। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे सगळे युवा जे आहेत ते या ठिकाणी उतरलेले आहे। काय पत्र दिसतंय तुमच्या हातामध्ये, कोणाला लिहिलं आहे पत्र? सीएम ऑफिस को लिखा है ये लेटर, क्योंकि उन्होंने डिफॉरेस्टेशन रोकना चाहिए और ट्री प्लांटेशन के लिए हमें और एंकरेज करना चाहिए, क्योंकि वन ऑफ द हॉटेस्ट सिटी नागपुर बन चुकी है और हमें उससे रोकना पड़ेगा, क्योंकि हीट वेव से हम सबको बचना है। तुमचा काय नेमका उद्देश घेऊन तुम्ही या ठिकाणी आले हातात? फॉरेस्ट ओव्हर कॉन्क्रीट, तो माझं तेवढंच म्हणणं आहे की जर कॉन्क्रिटीकरण झालं तर आता त्याचे परिणाम आपल्याला दिसतच आहेत की दरवर्षी प्रत्येक नवीन वर्ष आपल्याला दिसत आहे की किती गरम होत आहे। तर दिवसेंदिवस हे जर वाढत गेलं आणि त्यातल्या त्यात जे एक्झिस्टिंग झाडं जे आहेत ते जर आपण त्यांचे तोड जर चालूच राहिली तर नक्कीच ही गोष्ट आपल्याला सहन होणारी नाही राहणार आहे। आणि आपल्यासाठी कॉमन लोक पण आहेत, आपल्या इथे प्रत्येकजण AC लावून बसू शकत नाही, प्रत्येकाला ते सहज शक्य नाही आहे। तर ही सिटी फक्त अमीर लोकांसाठी नाही तर सगळ्यांसाठी त्यांचा मेसेज जायला पाहिजे। सगळ्या जणांनी सगळ्या गोष्टी सांभाळून संतुलन थांबवून त्यांनी या गोष्टी करायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। नक्कीच आपण या ठिकाणी जर बघू शकतो की कशा प्रकारे हे युवक जे आहे ते सगळे या ठिकाणी या अमराईमध्ये आलेले आहे आणि झाडं वाचवण्यासाठी झाडाच्या बाजूला हातात पोस्टर घेऊन या ठिकाणी उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काय कशासाठी आलाय? की सर्वात पहिले तर आपण जसं लहानपणी बुक्समध्ये वाचलं आहे की सेव्ह ट्री सेव्ह फॉरेस्ट, पण जसं आपण मोठं होत आहे तर पाहतं की गव्हर्नमेंट याचं उलटं करत आहे। तर हा आम्हाला एक तर चुकीचा मेसेज चालला आहे, आमच्या फ्युचर जनरेशनला चुकीचा मेसेज आहे। तर आमचं हेच म्हणणं आहे, नागपूर सध्या टॉप 10 हॉटेस्ट सिटी ऑफ इंडियामध्ये पण आहे, तर आपल्याला हे तर नाही करायला पाहिजे। आपल्याला खूप हे ट्रीज वाचवायला पाहिजे की ज्यांनी कमीत कमी आपलं AQI वाचणार आणि टेम्परेचर पण कमी राहणार। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे सगळे जे युवक आहेत ते एक ध्येय समोर घेऊन आलेले आहे की कुठेतरी झाडं वाचली पाहिजे, पर्यावरण वाचलं पाहिजे, आणि याच ध्येयाला घेऊन हे आता आंदोलन करताना या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र यांच्या आंदोलनाला किती यश मिळते हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।